सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मोरगिरी या पायथ्याच्या गावापाठीमागे गुणवंतगड हा किल्ला आहे। गडाच्या पायथ्याशी भैरवनाथाचे मंदिर आहे। या मंदिराच्या समोरील चौतऱ्यावर विरगळ आणि समाधीचे काही दगड ठेवलेले आहेत। मंदिरासमोर एक तोफ उलटी पुरून ठेवलेली आहे। या मंदिरापाठीमागून गडावर जाणारी वाट आहे। पामनोली डोंगर रांगेतील या गडाचा वापर टेहळणीसाठी केला जात होता। 18व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला जाऊ लागला। इसवी सन 1818च्या युद्धात हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकला। कराड चिपळूण या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणारा हा किल्ला सुमारे 3 एकरावर वसलेला आहे। गडाचा माथा म्हणजे निमुळते उंच सकल पठार असून त्यावरील वास्तू अवशेष पूर्णपणे नष्ट झालेले आहेत। मोरगिरी गावातून अर्ध्या तासात गडाच्या टोपेजवळ पोहोचतो। या ठिकाणी कातळात खोदलेली टाकी आहे। येथून गडावर जाण्यासाठी लहान मोठ्या पायऱ्या आहेत। गडावर प्रवेश करताच एक पाण्याचे कोरडे टाके दिसते। याच्या पुढे एक तलाव आहे। तलावाच्या बाजूला वास्तू अवशेष दिसतात। गडाच्या सर्वोच्च भागात झेंडा उभा केलेला आहे। गडावरून कोयना नदीचे पात्र, दातेगड तसेच खूप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो।